नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध होत असतानाच आज नाशिकमध्ये 15,000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ होणार आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण प्रेमी साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये मखमलाबाद परिसरामध्ये वृक्षारोपण केलं जाणार आहे। यानंतर नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण केलं जाणार आहे। हरित नाशिकच्या संकल्पना अंतर्गत नाशिककरांचा सहभाग हा वाढवण्यात येणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, खरं तर अनेक दिवसांमधून हा तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा गाजतोय आणि आज हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। नेमकं कसं या संपूर्ण उपक्रमाचं स्वरूप असणार आहे, कोण कोण सहभागी होणार आहे? तर नाशिकमध्ये आज या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास 15,000 वृक्षांची लागवड केली जाणार आहे। आणि आपण पुन्हा एकदा अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, अनेक दिवसांपासून हा वाद गाजतोय आणि आज वृक्षारोपण केलं जाणार आहे। या उपक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे, कोण सहभागी होणार आहे? साधारणतः 9 वाजता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, त्याचबरोबर आजपासून नाशिकमध्ये 2 दिवसीय राष्ट्रीय संत समितीचं संमेलन साधू महंतांचं नाशिकमध्ये होणार आहे। आणि त्या निमित्तानं नाशिकमध्ये जे साधू महंत देशभरातून आलेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये, नाशिकचे पर्यावरणप्रेमी नाशिककरांच्या उपस्थितीमध्ये आज वृक्षारोपणाचा शुभारंभ केला जाणार आहे। एकूण 15,000 झाडं लावली जातील। त्यापैकी सुरुवातीला आता आपण जिथे उभा आहोत या ठिकाणी 600 झाडांचं रोपण हे केलं जाणार आहे। आपण बघतो साधारणतः 15 फूट उंचीची सर्व देशी प्रजातीची, मग त्यात वड, पिंपळ, लिंब, अर्जुन सागड असे वेगवेगळ्या व्हरायटीचे झाडी ही आणण्यात आलेली आहेत। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी राजमुंद्री इथे जाऊन ही झाडं आणलेली आहेत आणि या झाडांचं पहिल्या टप्प्यातले 600 झाडं इथे लावली जातील। त्याचबरोबर पंचवटी परिसरामध्ये साधारणतः 100 झाडं आणि गोदावरी नदीच्या काठावर, म्हणजे जो मनसेच्या काळामध्ये गोदा पार्क झालेला होता त्याच्या परिसरामध्ये साधारणतः 200 झाडं, अशी जवळपास 900 ते 950 झाडं आज पहिल्याच दिवशी इथे लावली जातील। आणि यानंतर हा उपक्रम सुरू केला जाणार आहे। आपण बघतोय की तयारी जी आहे ही तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। हरित नाशिकसाठी मोहीम नाशिककरांची ही टॅगलाईन देण्यात आलेली आहे आणि नाशिककरांना या मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आता प्रशासनाचा बघायला मिळतोय। कारण एका बाजूला वृक्षतोडीला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला जात आहे, पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरलेले आहेत। राष्ट्रीय हरित लवादामध्ये याविषयी आता याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे एका बाजूला वृक्षतोडीचा निर्णय जरी होत असला तरी देखील नाशिकचं पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड केली जाते, हा संदेश द्यावा म्हणून आज नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा शुभारंभ होत आहे। अगदी अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद मुकुल या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।